उमरी तालुक्यातील उर्द महिलेला मजुरी मागितल्याने बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ। नमस्कार, तुम्ही पाहता आहात सत्य लोकशब्द लाईव्ह। या घटनेची माहिती मिळताच लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या टीमने तात्काळ उमरी पोलीस ठाणे घातले। मोजे बिनताळा येथील पीडित महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला धीर दिला। आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही, असा शब्द कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला दिला। संतोष तेलंग मराठवाडा अध्यक्ष, एकनाथ रेड्डी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्रावण गागलवाड कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष, गोविंद रेड्डी जिल्हा अध्यक्ष, युवक आघाडी, सचिन वाघमारे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख मराठवाडा कार्याध्यक्ष। सध्या पीडित कुटुंब प्रचंड दबावाखाली जगत असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र संघटना लोकशाही मार्गाने मोर्चा काढेल असा इशारा यावेळी देण्यात आला। रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोजे बिनताळा तालुका उमरी येथील एका वृद्ध मातंग महिलेला मजुरांचे थकीत पैसे मागितल्याने कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी अखेर उमरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध अट्रॉसिटी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। एकदा नुसती किडेली ढोरं खायची लावलेली होती आम्हाला। काहीच कधीच आम्ही त्याचं काही चहा सुद्धा पिऊन नाही की काही त्याच्या दरोट्याला जाईना आम्ही कधीच। कारण काही म्हणलेली बोलू रोडवर थप्पी माणूस होता उगाता, माणसं धरली नाहीत ती एक धरलंय मराठ्याचं, असं कोणी धरले नाही तर बघले तर सगळेच जण कोणी चालू नाही धरायला। ते एक तर आलंय बी त्याला पुन्हा जाऊन मारून टाकतो मला। एक एकर काय लागू ते बरे की या रांडला मारून टाकतो, शाळू मांगडी काय अवकट आहे मला असं म्हणा। जीव काढून देतो, काय करून उपडून घेतात की घेऊ दे मला, कोण येते की असं म्हणून मारला मला। भितनाळ तालुका उमरी येथे नाव काय शेषाबाई बाबू वाघमारे ही मातंग समाजाची महिला आहे। मुलांनी केलेल्या कामाची मजुरी मागायला गेले असता गावातल्या गावगुंड असलेल्या या ठिकाणच्या नावाच्या व्यक्तीने त्याच्या संपूर्ण परिवाराने या महिलेवर प्राणघातक हल्ला केला आहे, जीवे मारण्याची धमकी दिली आहे, जातीवाचक शिवीगाळ करून मांगडगे काय करतोस, तुझ्यानं काय होते, दात सुद्धा पाडलेला आहे, अशा पद्धतीचा अन्याय या ठिकाणी या गावामध्ये या गावच्या गावगुंडाकडून होत आहे। तरी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला, जर या महिलेच्या केसाला जरी धक्का लागला तर लोकस्वराज्य आंदोलन रस्त्यावर उतरल आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मातंग समाजाचा रोष इथल्या प्रशासनाला सहन करावा लागेल। त्याच्यामुळे नम्र विनंती आहे, निवेदन आहे की तात्काळ या ठिकाणी पोलीस प्रशासनानं त्यांना संरक्षण द्यावं। गावामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करून तुमच्यावर आम्ही बहिष्कार टाकतो किंवा तुम्हाला दुकानला येऊ देणार नाही, तुम्ही केस मागं घ्या, अशा प्रकारच्या धमक्या यांना येत आहेत आणि ते PI साहेबांनी DYSP साहेबांनी तात्काळ ते थांबवलं पाहिजे, अन्यथा लोकस्वराज्य आंदोलन रस्त्यावर उतरून पुढचं आंदोलन करेल ही या ठिकाणी सांगतो।